छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केले। लाखो मावळ्यांनी रक्त सांडून हे स्वराज्य उभं केलं। ज्या शिलेदारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मातीसाठी बलिदान दिलं, त्या मावळ्यांना आज आपण विसरत चाललो आहोत। शत्रूला घाम फोडणारे लाखो मावळे या मातीनं पाहिले। त्याचपैकी एक म्हणजे स्वराज्याचे शूर शिलेदार सरनोबत नेताजी पालकर। स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शूरांना खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, महाराष्ट्रभर चौफेर घोडे फिरवून मोगलांना आणि विजापूरकरांचा पराभव करणाऱ्या नेताजी पालकरांचा इतिहास अनेक धक्कादायक प्रसंगांनी भरलेला आहे। प्रति शिवाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांचं खरं नाव नेतोजी पालकर असं होतं। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळातील सवंगडी आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनोबत होते। स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात नेताजी शिवरायांच्या सोबत होते। त्यांना प्रति शिवाजी असे देखील संबोधले जात होते। पुणे जिल्ह्यातील शिरूर हे नेताजींचं गाव। त्यांचा जन्म इसवी सन 1620 साली रायगड जिल्ह्यातील खालापूर या गावी झाला। सुरुवातीच्या काळात नेताजी पालकरांचं स्वराज्यासाठी योगदान अतिशय महत्त्वपूर्ण राहिलं। अफजल खानची स्वारी, पन्हाळगडचा वेढा, उंबरखिंडीतला गनिमी कावा, शाहिस्तेखान्यावरील छापा, सुरतची स्वारी आणि पुरंदरचा तह अशा अनेक प्रसंगात नेताजींनी कर्तबगारी गाजवली। उंबरखिंडीत फक्त त्यांनी दगडांचा वर्षाव करून मोगलांची दाणादाण उडवली होती। शाहिस्तेखान ज्यावेळी पुण्यात ठाण मारून बसला होता, त्यावेळी नेताजींनी परांड्याच्या किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांना धडा शिकवला होता। अफजल खानाच्या वधानंतर त्याच्या फौजेला हिसकावून लावण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा होता। महाराजांच्या स्वराज्य उभारणीमध्ये प्रत्येक अडचणीत नेताजींनी प्रचंड पराक्रम गाजवला। आपल्या पराक्रमाच्या जोरावरती मोगली फौजांना वचक बसवणाऱ्या नेताजींमध्ये शत्रू सैन्याला दुसरे शिवाजीराजे दिसायचे। महाराजांना प्रत्येक मोहिमेमध्ये यश मिळत असतानाच मिर्झाराजे जयसिंग याने स्वराज्यावर आक्रमण केले। पुरंदरच्या तहामध्ये महाराजांचा माघार घ्यावा लागला। पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झाराजे, नेताजी पालकर, दिलेर खान विजापूरहून चालून गेले। तिथे आदिलशाहीचा सेनापती सरजा खान सोबत चौघेही अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचं खापर दिलेर खान महाराजांवर फोडू लागला। म्हणूनच विजापूरकरांचा पन्हाळा घेण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले। महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला। आदिलशाही सरदार बेसावध असेल अशी महाराजांना खात्री होती, परंतु किल्लेदार मात्र सावध होता। यात नेताजी पालकर वेळेवर कुमक पोहोचू शकले नाहीत। यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे 1000 माणसं मारली गेली। महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांना पत्राद्वारे खडे बोल सुनावले। या घटनेनंतर नाराज झालेल्या नेताजींना दूर जावे लागले। नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले। नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजींना आदिलशाहीकडून मोगलांकडे वळवले। मिर्झाराजांनी त्यांना 5000ची मनसब व नांदेड जिल्ह्यातील तामसा या परगणातील 55 गावाची जहागीर दिली। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याच्या नजरकैदेतून सुखरूप सुटून गेले त्यावेळी नेताजींना मोगलांकडे पाठवणे हा डाव असू शकतो असे औरंगजेबाला वाटले। त्यावेळी खुद्द औरंगजेब बोलला, शिवाजी सुटला परंतु प्रति शिवाजी सुटू नये। म्हणूनच औरंगजेबाने 19 ऑक्टोबर 1666 रोजी नेताजी पालकरांना अटक करण्याचे फरमान काढले। धारूर या ठिकाणी होते। दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झाराजे जयसिंग यांनी नेताजी व त्यांचे चुलते कोंढाजी यांना अटक केली। दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली। त्यांचे मोहम्मद कुली खान असे नामांतर करण्यात आले। औरंगजेबाच्या आदेशावरून नेताजी काबूलच्या मोहिमेवर रवाना झाले। लाहोरच्या जवळ आल्यानंतर त्यांनी स्वराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला। त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी नेताजी मोगलांच्या चाकरीतच राहिले। या काळात छत्रपती शिवरायांचं सामर्थ्य प्रचंड वाढलं होतं। शिवरायांसमोर मोगलांचे सगळे सरदार अपयशी ठरत होते। त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण आली व त्याने नेताजींना दिलेर खानासोबत दख्खनेत मोहिमेवर पाठवले। स्वराज्यात परत जाण्याची हीच नामी संधी आहे असे नेताजींना लक्षात आले। 19 जून 1676 रोजी शिवरायांनी त्यांना पुन्हा एकदा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले। छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात देखील नेताजींनी दीर्घकाळ सेवा केली। आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत नेताजी शेवटपर्यंत लढत राहिले। नेताजी पालकरांची समाधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा या गावामध्ये आहे। स्वराज्याच्या या शूर आणि वीरास आमचा मानाचा मुजरा।